सत्ताधारी पक्षाला इतर पक्ष फोडाफोडीमध्ये जास्त रस आहे, पण जिथे देशाचं नशीब फुटतंय, विद्यार्थी आत्महत्या करतायत, त्यांच्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाहीये. आणि मी आजची जी पत्रकार परिषद घेतलेली आहे ती त्या आंदोलनाला आणि सोनम वांगचुक यांना पूर्ण पाठिंबा जाहीर करण्यासाठी मी ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. पण बऱ्याच वर्षानंतर देशात आणि महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाला प्रचंड काम आहे, कारण जिथे बोट दाखवू तिथे भ्रष्टाचार चाललेला आहे. रस्त्यावरती खड्डे आहेत, पण रस्ते करणाऱ्यांचं ज्यांचं काम आहे ते गडकरी साहेब इथेनॉल वरती बोलतायत. तर एकूणच काय की अंधाधुंद कारभार सुरू आहे. आणि म्हणून मग मी असं ठरवलं की प्रत्येक वेळेला एकाच विषयासाठी प्रेस कॉन्फरन्स घ्यायची. आणि आज मी जो विषय घेतलेला आहे हा विषय साधारणतः गेले किमान महिनाभर चालू आहे, पण दुर्दैवाने म्हणावा तसा तो लोकांपर्यंत जरी पोचला असला तरी लोकभावना त्याच्यावरती व्यक्त होत नाहीये. आणि तो विषय म्हणजे दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे आपल्या अभिजित दिपके यांनी जो विषय उचलला तो अनेक युवकांच्या किंवा मी तर म्हणेन देशातल्या प्रत्येक युवकाच्या भवितव्याचा विषय आहे. नीट परीक्षेचे पेपर फुटले, त्याच्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, कोणी त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये. सरकारला वेळ नाहीये, सत्ताधारी पक्षाला इतर पक्ष फोडाफोडीमध्ये जास्त रस आहे, पण जिथे देशाचं नशीब फुटतंय, विद्यार्थी आत्महत्या करतायत, त्यांच्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाहीये. आणि मी आजची जी पत्रकार परिषद घेतलेली आहे ती त्या आंदोलनाला आणि सोनम वांगचुक यांना पूर्ण पाठिंबा जाहीर करण्यासाठी मी ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. सोनम वांगचुक एक मला येऊन भेटून गेले गेल्या महिन्यामध्ये. नेहमी मला त्यांच्याबद्दल एक आदर राहिलेला आहे. त्यांच्या खरं म्हटलं तर बुद्धिमत्तेचा देशाने उपयोग करून घ्यायला पाहिजे, पण अशाही व्यक्तीला देशद्रोही ठरवून तुरुंगात टाकलं जातं. आज ती व्यक्ती तिकडे आमरण उपोषणाला बसलेली आहे. दिवसागणिक त्यांची तब्येत खालवत चाललेली आहे. 16 दिवस झाले. मी 4 दिवसापूर्वी मुद्दामून अरविंद सावंत यांना त्यांच्या भेटीसाठी पाठवलं होतं. मी फोनवरून त्यांना विनंती केली की सोनमजी तुम्ही प्राणांतिक उपोषण करू नका, कारण तुमच्यासारख्या व्यक्ती या देशाला पाहिजेत. आणि सरकारला काय पडलेलं नाही. अशा एक एक व्यक्ती जर आपणहून जात असतील तर सरकारला ते हवंच आहे असं नाईलाजाने मला म्हणावं लागतंय. आज कोणाचे लक्षात असेल किंवा नसेल, 2018 साली JD अगरवाल यांनी गंगेसाठी आमरण उपोषण केलं होतं. मला वाटतं 115 दिवसाचं उपोषण होतं. काय होतं त्यांच्या उपोषणाचा विषय? स्वतःसाठी काय मागत होते का? तर गंगेमध्ये जे काय सगळं बट्ट्याबोळ झालेला आहे गंगेचा, त्याबद्दल त्यांनी त्या उपोषण केलं होतं. त्यांनी प्राण सोडला. कोणी त्याची तशी म्हणावी तशी दखल घेतली नाही. गंगेत अजूनही त्याच्यानंतर कोरोना आला, गंगेमध्ये मृतदेह सोडले गेले, सगळा बट्ट्याबोळ चाललेला आहे. आणि आज देखील सोनम वांगचुक यांची प्रकृती ही दिवसागणिक खालवत चाललेली आहे. मी तर म्हणेन आज आता असा एक क्षण आलेला आहे, जरी मी या एका विषयासाठी प्रेस कॉन्फरन्स घेत असलो तरी सगळ्या जणांनी सगळे विषय घेण्याची आवश्यकता आहे असं नाही. मात्र एखादा विषय जरूर असा असायला पाहिजे की त्याच्यावरती देशातल्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यायला पाहिजे.